Today in this video we are going to learn a new topic from standard 7 class English. It is a 4.2 baby penguins night and the topic is the baby penguins night. म्हणून आता आज आपण पाहणार आहोत की बेबी पेंगुलिन्स नाईट आउट म्हणजे काय आहे की बेबी पेंगुलिन्स म्हणजे काय पेंगुलिन म्हणजे जी खवल्याची जी मांजर आहे जी लहान बाळाची की लहान बाळाच्या मांजराची जी रात्रीची सैर आहे की ते कशा प्रकारची रात्रीची सैर करतात आणि रात्रीच्या प्रवासात ते कशा प्रकारे त्याची जी पूर्ण घटना आहे त्याचाच आपण या पाठाच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. की पेंगुलिन्स म्हणजे काय आहे की जे खवल्या प्रकारची जी मांजर आहेत मुलांना आपण पाहिली आहे मांजर की जे भाऊ खडतरे आहेत की त्यांनी जे कवितेची जे या स्टोरीचे ज्या कहाणीचे जे लेखक आहेत या लेसनचे त्यांनी बघा असे जे मार्मिकपणे इथे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांनी परिपूर्ण जे असे जे दुर्मिळ प्राणी आहेत त्या दुर्मिळ प्राण्यांचं जतन करणे त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करणे त्याच्यासाठी त्यांना बरेचसे पुरस्कार देखील मिळण्यात आले आहेत. आणि त्यापैकी त्यांनी ही जी एक जी कहाणी आहे जी म्हणून आपण लेसन आहे तो त्यांनी इथे आपल्याला दिलेला आहे की कशा प्रकारे हे जे दुर्मिळ प्रजाती आहेत त्या नष्ट होत चाललेल्या आहेत आणि त्या आपण सध्या पाहत आहोत परंतु ते पुढे भविष्यात आपल्याला दिसतील याची आपल्याला खात्री नाही. तर जे लेखकाने एक सुंदरसं असं वर्णन या पाठाच्या चित्रीकरणाच्या माध्यमातून आपल्याला केलेलं आहे. जे आपल्या पाठाचे आपले लेखक आहेत जे भाऊ आहेत मुलांनो त्यांनी केलेलं आहे की त्यांनी बघितलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की या पाठाच्या माध्यमातून जे पेंगुलिन आहेत म्हणजेच काय जे खवल्याची जी मांजर आहे ती मांजरीची जे छोटं पिल्लू आहे त्याची रात्रीची सैर आहे की त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे हे जे प्राणी आहेत हे काय करत आहेत सर्वाईव्ह करत आहेत ह्याच्यातून आपल्याला दिसत आहे. चॅप्टर 4.2 आणि ते दिले बेबी पेंगुलिन्स नाईट आउट. जे बेबी पेंगुलिन्स आहे म्हणजे जी खवल्याची जी छोटी मांजर आहे जे बाळ आहे त्याची रात्रीची जी सैर आहे ती कशा प्रकारची आहे हे आपल्या पाठाच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहत आहोत मुलांनो. आता इंट्रोडक्शनच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कशा प्रकारे जी खवल्याची जी मांजर आहे ती मांजर काय करत आहे मुलांनो की आपल्याला ते आपल्या मुलांना कशा प्रकारे जगवायचं आहे की कशा प्रकारे आपण आपले जीवन जगण्याचं काम करायचं आहे हे आपल्याला कथेच्या माध्यमातून ती या स्टोरीच्या माध्यमातून ती आपल्या लहान पिल्लाला ती सांगत आहे की कशा प्रकारे आपण की जे जीवन सर्वाईव्ह करत आहे आपलं जे खाणं पिणं आहे ते कशा प्रकारचं असणार आहे आणि कशा प्रकारे आपण इतर माणसापासून संरक्षण मिळवणं आणि कशा प्रकारे आपण जीवन जगणं आहे हे आपल्याला पाठाच्या माध्यमातून इथे दिसत आहे. बघा इंट्रोडक्शनच्या माध्यमातून ते सांगत आहेत इन दिस लेसन की ह्या लेसनच्या माध्यमातून की आपल्याला काय सांगायचं द मदर्स पेंगुलिन. तर मदर पेंगुलिन्स म्हणजे ज्याची आई आहे जी मोठी आहे जी एजड आहे जे बाळाची आई आहे त्याला काय बोललं आहे मदर पेंगुलिन. पेंगुलिनचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं आहे की जी खवल्याची जी मांजर आहे तिला आपण बोललं आहे. तर मदर पेंगुलिन इज टीचिंग द वे ऑफ. इथे टीचिंग म्हणजे की कशा प्रकारे ते शिकवण्याचा ते मार्ग सांगत आहे की हाऊ टू बिहेव इन दिस वर्ल्ड की आपण कशा प्रकारे या जगामध्ये जगलं पाहिजे आपण राहायला पाहिजे. टू सर्वाईव्ह टू इज बेबी पेंगुलिन की जे लहान बाळाला ती सांगत आहे जी लहान बाळाची जी लहान खवल्याची जी मांजर आहे की आपण आपल्या जगामध्ये कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे कशा प्रकारे राहिलं पाहिजे कशा प्रकारे सर्वाईव्ह केलं पाहिजे याचं एक लेसनच्या माध्यमातून या पाठाच्या माध्यमातून इथे आपल्याला एक उत्तम उदाहरण इथं दिलेलं आहे. खवल्याची जी मांजर आहे मुलांना की आपण मांजर आहे ती बऱ्याच प्रकारची पाहत आहोत की प्रत्येक देशामध्ये प्रत्येक प्रकारच्या प्राण्याचे हे जे प्रकार आहेत ते वेगवेगळे आपण दिसत आहोत. जर आपण उदाहरणार्थ आपण माकड हा प्राणी जर घेतला तर आपल्या भारतामध्ये हा प्राणी आहे तो माकड हा त्याचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे छोटा माकड आहे त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो जो गोरिला आहे जो जंगली माकड आहे मग त्याच्या रूपामध्ये फरक पडत जातो त्याच्या पूर्ण शेपमध्ये आकारामध्ये देखील फरक पडत राहतो. मग दक्षिण आफ्रिकेतला जो माकड आहे तो आणखी वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे अशाच प्रकारचे हे जे प्राणी आहेत ते कसे होत आहेत दुर्मिळ झालेले आहेत. म्हणजे त्या प्राण्यांची संख्या देखील कमी होत आहे. त्यापैकी जो आपला आहे तो पेंगुलिन आहे म्हणजे जी खवल्याची जी माझा पेंगुलिन जे आहे तो काय आहे ती देखील एक जात काय होत आहे दुर्मिळ होत चाललेली आहे आणि त्याच्या संबंधीचा हा जो संपूर्ण पाठ आहे तो आपण इथे बघत आहोत. चला तर आपण एक्सप्लेनेशनला सुरुवात करूया. बघा इथे आपण पाहत आहोत एक्सप्लेन म्हणजे स्पष्टीकरण आहे इथे दिलेत आहे. आपण वाचणार आहोत आपण आपल्या पाठाला आता सुरुवात करणार आहोत. आपण लक्ष देणार आहोत आणि ज्यामध्ये कठीण शब्द येणार आहेत ते देखील मी तुम्हाला इथे स्पष्ट करून सांगणार आहोत. बघा इथे दिलं आहे मामा पेंगुलिन इज वेकअप इट्स 1 month बेबी लविंगली. आता जी मामा पेंगुलिन आहे जी आई आहे
ती काय करे, वेकअप इट 1 month, की तिचा जो 1 महिन्याचं जे बाळ आहे त्या 1 महिन्याच्या बाळाला ती काय करत आहे, लविंगली ती काय करत आहे, उठवत आहे, अगदी प्रेमळपणे उठवत आहे. बघा या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता, ही जी मोठी आहे ती तिला आपण बोलू शकतो ती मदर पेंग्युलियन आहे आणि हे जे आहे ते तिचं बेबी आहे. बरोबर आहे. मी ते त्यांनी सांगतानाच काय सांगितलं की मामा पेंगोलियन वेकअप, वेकअप म्हणजे काय करत आहे, ती उठवत आहे. इट 1 month बेबी लिव्हिंगली, की जे 1 महिन्याचं जे तिचं बाळ आहे त्या बाळाला अतिशय प्रेमाने ती काय करत आहे, उठवत आहे. बघा कशा प्रकारे ते झोपलेलं आहे, ते झोपलेलं असताना ती त्याला काय करत आहे, उठवण्याचा ती प्रयत्न करत आहे. बघा आणि ती तिला उठवत आहे. द नेक्स्ट आहे द बेबी इज फीलिंग स्लीपी, की जो बेबी आहे, जो तिचं जे बाळ आहे ते कसं आहे, झोपण्याच्या अवस्थेत आहे. आता साहजिकच ते 1 महिन्याचं बाळ आहे, जे आपल्या घरामध्ये जे काही नॉर्मली जे लहान बाळ आहेत ते आपल्या झोपेच्याच अवस्थेमध्ये असतात. ते उठले तरी ते काय करतात, ते फक्त बघतात आणि परत ते झोपून जातात. म्हणजे त्यांचा जो पूर्ण जो जे आपण पाहू शकतो सकाळपासून संध्याकाळचा जो पूर्ण पिरियड आहे तो पूर्ण पिरियड 80% ते 90% हा झोपण्यात जातो. थोडा वेळ ते जागे राहतात, तिकडे तिकडे बघतात आणि परत झोपत असतात. त्याचप्रमाणे हे 1 महिन्याचं बाळ आहे ते द बेबी इज फीलिंग अ स्लीपी, की बेबीला काय करत आहे की झोपण्याच्या अवस्थेमध्ये तो आहे, झोपण्याच्या फिलिंगमध्ये आहे. बट द मामा पेंगोलियन इज पर्शुएड्स हिम अँड सेड. आता परंतु जी मामा पेंगोलियन आहे ती काय करत आहे, त्या बाळाचं मन वळवत आहे. इथे जो कठीण शब्द आहे बघा त्याचा काय दिलाय, पर्सुडाईज हिम अँड से, की ते त्या बाळाचं ती काय करत आहे, मन वळवत आहे. पर्सुडेचा अर्थ काय आहे, मन वळवणे. जसं बघा तुमचं देखील एखाद्या वेळेस मन वळवलं जातं की एखादी गोष्ट तुम्हाला करायची नसते, तुम्ही पण उठवलं जातं की अरे उठ, किती वाजले, उठ. मग तू लवकर उठलास का, बघ आता लवकर उठला की मी तुला काय चॉकलेट देईन, मी तुला कॅडबरी देईन, की मी तुला मॅगी बनवून देईन, तू उठतोस का. म्हणजे काय केलं जातं, आई काय करत असते, आपल्या लेकरांचं मन वळवत असते. त्याचप्रमाणे इथे देखील जी पेंगोलियन मदर आहे ती काय करत आहे, आपल्या लेकरांचं मन हे वळवत आहे. द बेबी इज फिलिंग स्लीपी, जे लहान मूल आहे, जे बाळ आहे पेंगोलियन ते काय ते झोपण्याच्या अवस्थेत आहे. बट द मामा पेंगोलियन, परंतु जी आई आहे पेंगोलियन ती काय करते, पर्सुडाईज हिम, त्याचं मन वळवत आहे. अँड सेज, आणि बोलत आहे. काय बोलत आहे, त्या बाळाला ती काय सांगत आहे आपण पाहणार आहोत. बघणार आहोत की त्या बाळाची ती काय बोलत आहे, कशा प्रकारे मन वळत आहे. बघा आपण पाहणार आहोत. यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट, की तू नेहमीच मला म्हणत असतोस ना की चला आपण कुठेतरी बाहेर जाऊया. यू कीप आस्किंग मी, की तू मला विचारत असतेस ना टू टेक यू आउट, की आपण काय करायचं, बाहेर जाऊया. काय करत आहे, बाहेर. टेक यू आउट, आउट म्हणजे बाहेर जाणे. आस्किंग म्हणजे तू मला विचारत असतो, विचारणे. इथे आस्किंगचा काय शब्द आहे, विचारणे आहे. इथे बघा जो आस्किंगचा जो शब्द आहे तो काय आहे मुलांनो, की विचारणे आहे. यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट, की तू मला नेहमीच विचारत असतो की अरे तू मला कुठेतरी बाहेर घेऊन जा. यू से, तर बघा अशा प्रकारे ती विचारते. यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट, की तू मला नेहमी विचारत असतोस की आपण कुठेतरी बाहेर जाऊया. यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग, यू टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाइम, की म्हणजे रोज आणि प्रत्येक वेळेस दूध पिऊन मी काय झालो आहो, कंटाळला आहो. टायर्ड याचा अर्थ काय आहे, थकलेला आहे. ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाइम, की प्रत्येक वेळेस दूध पिऊन मी काय झालेलो आहे, थकलो आहे, कंटाळलो आहे आणि म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे, बाहेर जायचं आहे, असं ती मदर पेंगोलियन सांगत आहे. आणि म्हणून ती तिला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे की तू माझ्यावर चल. नाव गेट अप अँड गेट रेडी, तू काय हो, तयार हो आणि आपण जाऊया. नाव म्हणजे काय, आता. गेट अप म्हणजे उठ, अँड गेट रेडी, आणि रेडी हो, तयार हो. तसं आई देखील मुलांना सांगते ना की आता तू लवकर विचारण्यातून उठ, तुझ्यासाठी काय केले आहे, मॅगी बनवली आहे, ती गरम गरम आहे, तू लवकर उठला नाहीस तर ती थंड होऊन जाईल आणि ती थंड झाली की ती छान नाही लागणार, तिची टेस्ट नाही लागणार. मग तू आता काय कर, नाव गेट अप म्हणजे काय, आता तू उठ, अँड गेट रेडी, तू तयार हो आणि ते खाऊन घे. मग त्याचप्रमाणे जो लहान बेबी आहे तो काय करत आहे, तो उठला आहे, तो रेडी झालेला आहे आणि ते दोघे एकत्र चाललेले, बघा ते दोघे एकत्र काय करत आहे, चाललेले आहे. आफ्टर अ लॉट ऑफ प्रिकॉशन्स म्हणजे काय आहे की खूप वेळानंतर, मन वळवल्यानंतर. आफ्टर अ लॉट ऑफ, की खूप वेळानंतर. पर्सिशनचा अर्थ काय आहे, मन वळवणे. काय आहे, मन वळवणे आहे. इथे काय शब्द आले, मन वळवणे. द बेबी पेंगोलियन कॅरीज हिम आउट ऑफ हिज हाऊस ऑन हिज वॉन्टेड. कॅरी म्हणजे काय, की बघा द बेबी पेंगोलियनला काय केलं आहे, जो लहान बेबी आहे त्याला कॅरी केले आहे. कुठे केले आहे,
बघा त्याच्याबरोबर तो घेऊन गेला हिम आउट ऑफ हिज हाऊस इट्स ओन टेल. त्याच्या घरापासून तो दूर होऊन तो काय केला गेला आहे. अँड ऑन हिज टेल, त्याच्या जी शेपटी सकट, ऑन इट्स ओन टेल, त्याच्या स्वतःच्या, ऑन टेल म्हणजे काय, शेपटी. शेपटीचा अर्थ काय, टेल. टेल म्हणजे शेपटी आहे. ऑन टेल, ऑन टेल म्हणजे त्याच्या स्वतःच्या शेपटीबरोबर तो काय केला आहे बघा, हिम आउट ऑफ हिज हाऊस, तो त्याच्या घराच्या बाहेर पडलेला आहे. आणि अशा प्रकारे मदर पेंग्युलियन आणि बेबी पेंग्युलियन हे घराच्या बाहेर ते काय केलेले आहेत, बाहेर पडलेले आहेत. कशासाठी पडले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. बघा, देअर होम वॉज अ स्नो होल इन द अर्थ. बघा त्यांनी सांगितलंय की त्यांचं जे घर आहे ते घर कसं आहे, होल इन द अर्थ, की पृथ्वीभरचं त्यांचं जे घर होतं ते कसं होतं, उबदार. पूर्ण पृथ्वीवर कसं होतं ते उबदार आहे. स्नूकचा अर्थ काय आहे, उबदार आहे. आणि ते कसं आहे 9 इंचेस वाईड, की 9 इंचेस ते कसं आहे अरुंद आहे. अँड मोर दॅन अ मीटर लॉंग, आणि ते जास्तीत जास्त कसं आहे लांब आहे. कारण जेणेकरून त्यांचा जो शेप आहे तो कसा आहे, मोठा आहे, आकाराने लांब आहे. आणि त्याच्यामुळे ते कसं आहे, त्यांचा जो घराची रचना आहे ती 9 इंचेसची रुंद आहे. आणि ती 9 मीटर कशी आहे, जास्तीत जास्त मोर दॅन अ मीटर लॉंग, आणि जास्तीत जास्त ती कशी आहे, लांबच लांब आहे. मम्मा टीचर्स द बेबी टू सिट टाईट अँड होल्ड, की आई त्यांना आई शिकवत आहे. मम्मा पेंग्युलिन काय करत आहे, शिकवत आहे. टीचर्सचा अर्थ काय आहे, शिकवणे आहे. टीचर्सचा अर्थ शिकवणे आहे. काय शिकवत आहे, द बेबी टू सिट टाईट. टाईट म्हणजे काय, सिट म्हणजे बसणे, आणि टाईट म्हणजे काय आहे, घट्ट. होल्ड म्हणजे पकडणे. ऑन हर स्केल विथ हिज क्लॉज. क्लॉजचा अर्थ काय आहे, नखे. मामा शिकवत आहे की कशा प्रकारे तू माझ्या पाठीवरती मला घट्ट पकडून बसायचं आहे, आणि माझे जे स्केल आहे त्याला काय नखाने काय करायचं आहे, घट्ट पकडायचं आहे. बघा अशा प्रकारे इथे ती त्याला सांगत आहे की तू खाली पडता कामा नाही, तू व्यवस्थित बसणं गरजेचं आहे. जेणेकरून बघा लहान मूल ज्या बाबाच्या पाठीमागे बसतं किंवा आईच्या मागे बसतं स्कूटीवरती किंवा गाडीवरती, तेव्हा आई काय सांगत असते, बाबा सांगतो की तू काय कर, मला व्यवस्थित माझ्या पाठीला घट्ट धरून बस. जेणेकरून जेव्हा स्पीड ब्रेकर येईल, डिवायडर येईल, त्यावेळेस तू पडता कामा नये, आणि तू मला घट्ट पकडून ठेवलंस तर तू काय होणार आहे, तू सेफ राहणार आहेस. त्याचप्रमाणे इथे जे मामा पेंग्युलिन आहेत ती देखील आपल्या बाळाला सांगत आहे की तू कशा प्रकारे मला घट्ट पकडून बस, आणि आपल्या नखाने मला घट्ट पकड, आणि अशा प्रकारे तू खाली लूज राहता कामा नये, म्हणून ती तिला शिकवत आहे. मामा टीचेस, मामा काय करत आहे, शिकवत आहे. हर एक आई जी आहे ती आपल्या बाळाला काय करत असते, शिकवत असते की कशा प्रकारे आपण जेवण करायचं आहे, कशा प्रकारे आपण व्यवस्थित राहायचं आहे, कशा प्रकारे आपण घर स्वच्छ ठेवायचं आहे, कशा प्रकारे आपण मोठ्यांशी बोलायचं आहे. म्हणजे हर एक गोष्टीमध्ये आई आपल्याला काय करत असते, चांगल्या गोष्टी, जे गुड हॅबिट्स बोलतात ते गुड हॅबिट्स आपल्याला शिकवत असते. त्याचप्रमाणे इथे देखील जी मम्मा पेंग्युलिन आहे ती देखील आपल्या बाळाला काय करत आहेत की कशा प्रकारे चांगली शिकवण देत आहे की गुड टीचर्स द बेबी टू सिट टाईट अँड होल्ड ऑन हर स्केल विथ हिज क्लॉज. कशा प्रकारे ती नखाने घट्ट पकडून ठेवण्यासाठी ती तिला सांगत आहे. आता बघा अशा प्रकारे तिने तिला घट्ट पकडून ठेवलं आहे, ती तिच्या पाठीवर बसलेली आहे, आणि ते छोटं बेबी आहे, आणि ते मदर पेंग्युलिन आहे ते चाललेलं आहे. बघा इथे चित्रात दिसत आहे. ऑन द वे म्हणजे रस्त्याने जेव्हा जात असताना अ पर्क्युपाईन पासेस बाय अँड. बघा तिथे जो आहे पर्क्युपाईन म्हणजे काय की एक साडीदार जो मांजर आहे ती तिथून पास झालेली आहे. पर्क्युपाईन पासेस म्हणजे की ते चालत असताना तिथून एक जी साडीदार मांजर आहे ती तिथून येत आहे. बाय अँड बेबी इन्क्वायरीज अबाउट हिम. आणि बेबी आहे जी बेबी पेंग्युलिन आहे ती तिच्या आईला इन्क्वायरी करत आहे. इन्क्वायरीचा अर्थ काय आहे, चौकशी करत आहे. अबाउट हिम ज्याबद्दलची चौकशी करत आहे. कोणाबद्दलची, जे इथे पर्क्युपाईन आहे म्हणजे जो साडीदार जे मांजर आहे त्याची ती काय करत आहे, चौकशी करत आहे. बघा इथे तुम्हाला दिसत आहे की अशाच प्रकारचा जो मांजर आहे ते इथे पण तशीच दिसत आहे. आणि मग हे काय आहे असं ती तिच्या आईला विचारते. तुम्ही देखील जेव्हा मार्केटमध्ये जाता, जेव्हा तुम्ही बाहेर फिरायला जाता, तर असे हजारो 100 प्रश्न तुमच्या मनात येतात की हे काय आहे मम्मी, ते काय मम्मी, मग याला काय बोलतात, त्याला काय बोलतात, याचा काय उपयोग आहे. म्हणजे असे 1000 प्रश्न तुमच्या मनात असतात. त्याचप्रमाणे हे जे प्रश्न आहेत ते बेबी पेंग्युलिनच्या मनामध्ये देखील आहेत, आणि ती तिच्या आईला काय करत आहे,
विचारत आहे आणि ती सांगत आहे की बेबी इन्क्वायरीज अबाउट हिम. जी आई आहे ती काय करत आहे, आपल्या लेकराला जी लहान बाळ आहे ते आपल्या आईला विचारत आहे की नेमकं हे जे दिसत आहे हे काय आहे, असं ती त्याच्याबद्दल प्रश्न विचारत आहे. आणि मग आता ती त्याच्यावर काय उत्तर देत आहे बघा. ती सांगत आहे वी आर पेंगोलियन्स. हे देखील काय आहेत, पेंगोलियन्स आहेत. म्हणजे काय, हे देखील खवलेच आहेत. वी हॅव मेनी कझन. आपल्याला खूप सारे चुलत भाऊ आहेत. कझिनचा अर्थ काय आहे, आपण बोलू शकतो ना की जे सर्व लहान भावंड असतात, जे चुलत काकाची जी मुलं असतात, जे सगळे भावंड असतात, त्यांना आपण काय बोलतो, जे आपले बहीण भाऊ असतात त्यांना काय म्हणणार, कझिन बोलत असतो. आणि म्हणून ते बोलत आहे वी हॅव मेनी कझन्स. आपल्याला खूप सारे काय आहेत, भावंड आहे किंवा आपण खूप सारे कझिन आहोत. वी आर पेंगोलियन्स. म्हणजे आपण सर्व कोण आहोत, पेंगोलियन आहोत. आपण खवलेदार कोण आहोत, मांजर आहोत. आणि आपल्याला खूप सारे, वी हॅव मेनी कझन्स, आपल्याला खूप सारे भाऊ आहोत. 4 ऑफ देम आर इन आफ्रिका अँड 4 इन आशिया. की त्यापैकी 4 कुठे आहेत, त्यापैकी 4 ऑफ देम आर इन आफ्रिका. त्यापैकी 4 आफ्रिकामध्ये आहेत आणि त्यापैकी 4 किती आहेत, आशियामध्ये आहेत. बघा किती आहेत, आफ्रिकामध्ये आहेत आणि आशियामध्ये. 4 ऑफ देम म्हणजे 4 पैकी किती आहेत, आफ्रिकामध्ये त्यापैकी आहेत 4 आणि आशियामध्ये देखील अशा प्रकारे 4 खवलेदार अशी मांजर इथे आढळून येत आहे. वी लिव्ह इन इंडिया. आपण भारतामध्ये राहत आहोत. ते काय सांगत आहे, वी लिव्ह इन इंडिया. आपण भारतात राहतो. सो पीपल कॉल अस इंडियन पेंगोलियन्स. आणि म्हणून आपल्याला भारतातील लोक काय बोलत आहोत, भारतीय पेंगोलियन्स बोलत आहोत. म्हणजे जे भारतीय खवलीन जे मांजर आहे ते आपण बोलत आहोत. मग अशा प्रकारची जी मांजर आहे ती तुम्ही डिस्कवरीमध्ये बघा, निश्चितच मुलांना पाहिली असेल की जी मांजर तुम्ही बोलाल की हा नेमका कोणता प्राणी आहे. आज याची तुम्हाला जवळून ओळख झाली असेल. याच्याबद्दलची माहिती आपल्याला या पाठाच्या माध्यमातून देखील मिळालेली आहे. आणि आता निश्चितच तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही सांगणार की हा पाठ आम्हाला झालेला आहे आणि याची आम्हाला माहिती आहे. आता ती मांजर काय सांगत आहे, जी मदर पेंगोलिन आहे ती काय सांगत आहे, वी लिव्ह इन इंडिया. म्हणजे आपण भारतात राहत आहोत. सो पीपल, सो म्हणजे म्हणून पीपल लोक, कॉलस इंडियन पेंगोलियन्स. आणि म्हणून आपल्याला भारतीय पेंगोलियन्स असं देखील इथे बोललं जात आहे. आपण कोण आहोत, भारतामध्ये राहून भारतीय आहोत, भारतीय पेंगोलिन आहोत. इन द नॉर्थन पार्ट ऑफ इंडिया. म्हणजे बघायचं आहे की उत्तरेकडच्या भागात, भारतातील उत्तरेकडच्या भागामध्ये, इन द नॉर्थन म्हणजे जो उत्तर, म्हणजे आपण शिकलोय की ना ईस्ट, वेस्ट, साऊथ आणि नॉर्थ. नॉर्थ म्हणजे काय, जो उत्तर आहे. मग इन द नॉर्थन पार्ट ऑफ इंडिया, भारताच्या उत्तरेकडील भागात, अवर कझिन चायनीज पेंगोलियन्स आर ऑल्सो सीन. म्हणजे भारताच्या उत्तरेकडील भागामध्ये चायनीजच्या जे पेंगोलियन आहेत ते आपण ऑल्सो सीन, म्हणजे आपण तिथे आपल्याला पाहायला तिथे देखील आपण बघू शकतो. कुठे आहे ते, उत्तर भारतामध्ये आहेत. बघा अशा प्रकारचे जे उत्तर भारतातील चायनीज आपण तिथे बघू शकतो. ऑन देअर वे दे सी अँड अँटिल. सीनचा अर्थ काय आहे, पाहणे आहे. की आपण काय पाहिलं आहे की भारताच्या उत्तरेकडील भागामध्ये देखील जे चायनीज पेंगोलिन आहे ते देखील आपल्याला तिथे आपण पाहू शकतो. तिथे देखील आपल्याला बघायला मिळालेले आहे. ऑन देअर वे दे सी अँड अँटिल. जेव्हा ते रस्त्याच्या मार्गाने जेव्हा चालत होते तेव्हा तिथे त्यांना काय दिसलेलं आहे, अँथिल दिसलेलं आहे. अँथिल म्हणजे काय आहे, वारुळ आहे. आणि ते विच द ममाज पेंगोलियन डिमॉलिशेस विथ हिज क्लॉज. बघा ते त्यांनी सांगितले की ऑन देअर वे दे सी म्हणजे काय, पाहणे. जेव्हा ते रस्त्याच्या मार्गाने चालत होते तेव्हा त्यांनी काय पाहिलं आहे, वारूळ पाहिले आहे. विच द ममा पेंगोलियन, जी आई पेंगोलियन जी होती ती काय केली आहे, डिमॉलिश म्हणजे काय केलं आहे, उद्ध्वस्त केलं आहे. विथ इज क्लॉज. क्लॉजचा अर्थ काय आहे, नखे. आपल्या नखाने ते वारूळ काय केलेलं आहे, उद्ध्वस्त केलेलं तिथे पाहायला मिळत आहे. ऑन देअर वे दे सी अँड अँटिल विच द ममाज पेंगोलियन डिमॉलिशेस विथ हिज क्लॉज. की जेव्हा ते रस्त्याने जात होते त्या रस्त्याने जात असताना जी ममा पेंगोलियन आहे तिने काय केलं आहे, त्या वारुळाला आपल्या नखाच्या साहाय्याने, नखाच्या मदतीने ते वारूळ उद्ध्वस्त केलेलं आहे. बघा अशा प्रकारे ते वारूळ तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. आणि ते वारूळ काय केलेलं आहे, उद्ध्वस्त करताना देखील आपल्याला इथे दिसत आहे. डिमॉलिशचा अर्थ काय आहे, उद्ध्वस्त करणे. बघा द टर्माइट इनसाइड बिगन टू रन हेल्टर स्केटर. आणि मग तिथल्या आतल्या ज्या मुंग्या होत्या त्या काय झाल्या, त्या उद्ध्वस्त झालेल्या. की त्याचे जे वारूळ आहे
ते काय झालेलं आहे, उद्ध्वस्त झालं आहे. टर्माइट इनसाइड म्हणजे आतलं जे त्यांचं वारूळ आहे ते काय बिगन टू रन इनसाइड. आतल्या असणाऱ्या ज्या मुंग्या आहेत त्या काय झाल्या आहेत, हेल्टर स्केलेटर म्हणजे ते इकडे तिकडे पळू लागलेले आहेत. हेल्टर स्केलेटरचा अर्थ काय आहे, इकडून तिकडून पण. द मदर एन्जॉय द टेस्ट ऑफ द टर्माइट्स. आणि मग त्यामुळे त्यांना ती काय लागली आहे, जी आई आहे ती काय करत आहे, एन्जॉय द टेस्ट ऑफ द टर्माइट. त्या मुंग्या खायचे तिला काय लागलेले आहे, ती एन्जॉय करत आहे, ती खात आहे आणि तिला त्या कशा लागत आहे, टेस्ट लागत आहे. बघा अशा प्रकारे ते वारूळ पाडल्यानंतर ते काय होतंय, त्याच्यातून मुंग्या आहेत त्या इतरच इकडे तिकडे धावत आहे, साऱ्यावर पळत आहेत आणि त्या मुंग्या ती काय करत आहे, ती खात आहे एन्जॉयफुली आणि त्याचा टेस्ट ऑफ द टर्माइट. आणि तिला त्या मुंग्याची काय लागलेली आहे, टेस्ट लागलेली आहे, चव लागलेली आहे. त्या ती मुंग्या काय करत आहे, खात आहे. टर्माइटचा अर्थ काय आहे, मुंग्या आहेत. शी इवन आज द बेबी टू इट देम. आणि ती आपल्या लहान बाळाला देखील सांगत आहे की तू देखील हे काय कर, खा. शी इवन आज म्हणजे विचारत आहे द बेबी टू इट देम, की तू देखील हे काय कर, खा. द बेबी फॉलो हिज मदर स्लोली. आणि ते बेबी आहे ते तिचं आपल्या आईचं अनुकरण करत आहे. अगदी हळुवारपणे ती बघत आहे, ती शिकत आहे की कशा प्रकारे त्या वारुळातल्या त्या मुंग्या निघत आहेत, त्या कशा प्रकारे घ्यायच्या आहेत, त्या खायच्या आहेत, ते आपल्या आईला बघत आहे. बघा इथे चित्रामध्ये दिसत आहे की कशा प्रकारे ती काय करत आहे, खात आहे. द बेबी फॉलो म्हणजे की त्याप्रमाणे करणे, की आपली आई कशी खात आहे त्याप्रमाणे ती तिच्या आईचं बघत आहे, तिचं निरीक्षण करत आहे आणि त्याप्रमाणे ती खाण्याचा प्रयत्न करत आहे. बघा द मदर स्लोली म्हणजे काय, हळुवारपणे ती काय करत आहे, गोष्टी शिकत आहे. आणि बघा इथे ती खाण्यासाठी देखील बघत आहे. This was his first sold meal after being nourished on mother's milk for a month. आता जे बेबी पेंग्विन होतं त्याचं हे पहिलं खाद्य होतं की जे तिचं पूर्ण जे खाणं होतं ते पूर्ण बेबी मिल्कवर होतं, दुधावर होतं. ते दुधाचं खाणं संपल्यानंतरचं जे बेबी होतं ते खाणं फर्स्ट होतं. काय होतं, मुंग्या खाणं हे तिचं पहिलं खाद्य होतं. दिस वॉज फर्स्ट टू सॉलिड मिल्क म्हणजे एक प्रकारचं कडक दूध. कसं आहे, लिक्विड आहे. मग ती इतके दिवस ते काय करत होती, दूध घेत होती. परंतु आता तिचं जे पहिलं खाणं होतं ते कसं होतं, सॉलिड होतं. सॉलिड म्हणजे मुंग्या कशा आहेत, थोड्याशा कडक आहेत, रफ आहे. आणि आफ्टर बिंग नरिशेस ऑन मदर्स मिल्क, तिच्या आईच्या दुधानंतरचं आणि खूप महिन्यानंतर तिने अशा प्रकारचं जे खाद्य होतं ते तिने खाल्लेलं होतं. बघा लहान मुलं देखील जेव्हा दूध सुटल्यानंतर मग काही गोष्टी खातात. जे डाळ भात आहे, डाळ भाताचा बारीक जो भुगा आहे तो करून खातात. त्याचप्रमाणे जो फळांचा रस आहे ते खातात. म्हणजे दुधानंतरचं जे त्यांचं खाद्य आहे ते देखील कसं असतं, ते देखील पातळ स्वरूपात असतं, थोडं लिक्विड टाईपमध्ये असतं. परंतु त्याला मिक्सरला ग्राइंड करून मग ते त्या पातळ स्वरूपात त्याला दिलं जातं. हळूहळू त्याला दुधाशिवाय इतर अन्नपदार्थांची देखील काय लागली जाते, गोडी लावली जाते, ते दिलं जातं आणि ते मूल खाल्लं जातं. त्याचप्रमाणे जी बेबी पेंगोलियन आहे त्याला देखील इतक्या महिन्यानंतर आईच्या दुधानंतर तिचं हे पहिलंच जे खाद्य होतं की ते खूप महिन्यानंतर त्यांनी दिलेलं होतं. दिस वॉज इज फर्स्ट सॉलिड मील. आणि हे त्याचं जे पहिलं कडक खाद्य जे होतं ते अशा प्रकारे हिने खाल्लेलं आपण या चित्राच्या बघा कशा प्रकारे ती खात आहे हे देखील तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. ही फाउंड टर्माइट्स रिअली डिलिशियस. बघा आता ती काय म्हणते की ही फाउंड म्हणजे तिला आढळलं की खरोखरच या मुंग्या किती छान आहेत खाण्यासाठी. बघा टर्माइट्स म्हणजे काय आहेत, मुंग्या आहेत. टर्माइट्सचा अर्थ मुंग्या. फाउंड म्हणजे आढळणे. टर्माइट्स म्हणजे मुंग्या. रिअली डिलायशियस म्हणजे आपण आस्वाद, की ती खरोखरच त्या मुंग्या किती चांगल्या आहेत त्याचा ती काय घेत होती, आस्वाद घेत होती. आणि अशा प्रकारे ती काय करते, खातात. ही फाउंड टर्माइट्स दिले आणि अशा प्रकारे ती त्या मुंग्या खायला सुरुवात केली. आता आई तिला काय सांगत आहे, अजून काहीतरी सूचना पुढे देत आहे. रिमेंबर दिस इज द प्रॉपर फूड फॉर अस पेंगोलियन्स. रिमेंबर म्हणजे लक्षात ठेव. ती काय सांगत आहे, ती काय सांगत आहे, रिमेंबर म्हणजे लक्षात ठेव. चा अर्थ काय आहे, रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे. दिस इज द प्रॉपर फूड फॉर अस पेंगोलियन, की हे आपलं पेंगोलियनचं जे आहे ते प्रॉपर खाणं आहे किंवा हेच आपल्याला खाणं हे गरजेचं आहे असं ते आपल्या लहान मुलाला सांगत आहे. बघा दिस इज अ प्रॉपर म्हणजे हेच
जे आपल्यासाठी जे खाणे आहे, जे खाद्य आहे, ते आपलं जे खाद्य आहे ते काय आहे, टर्माइट्स आहे, जे मुंग्या आहेत, हेच आपलं खरं खाद्य आहे, प्रॉपर फूड. फूड म्हणजे काय आहे, अन्न आहे. फॉरेस्ट पँगोलियन, जे पँगोलियनचं जे खाणं आहे ते आपलं प्रॉपर खाणं काय आहे, हेच खाणं आहे, असं ती आपल्या लहान मुलाला काय करत आहे, सांगत आहे, किंवा खाण्याबद्दलची माहिती ती त्याला देत आहे. वी डोंट हॅव टीथ लाईक टू अदर ॲनिमल, ती सांगत आहे की आपल्याला इतर प्राण्यासारखे दात नाही आहेत. काय सांगत आहे, म्हणजे बघा, जे खवले मांजर आहे की जे दिसायला एवढी विशाल दिसते, आपण मगाशी चित्रामध्ये बघितलं की नाही, किती तिचा आकार आहे, तर बघा एवढा मोठा विशाल आहे, परंतु त्यांच्याकडे काय नाहीये, दात नाही आहेत. वी डोंट हॅव टीथ, टीथ म्हणजे काय, दात. लाईक टू अदर ॲनिमल, इतर प्राण्यांसारखे आपल्याकडे दात नाही, असं ती आपल्या बाळाला सांगत आहे. सो दिस इज व्हॉट वी ईट, मग आपण काय खाणार आहोत. सो काय सांगितलं इथे, सो व्हॉट इज वी ईट, मग आपण काय खाणार आहोत, तर साहजिकच आहे, आपल्या ज्या आहेत त्या मुंग्या, आपण हे आपलं खाद्य आहे. सेड द मॉम टू हर चाइल्ड, आणि ती आई आपल्या मुलाला सांगत आहे, की त्या लहान पेंगोलियनला, बेबी पेंगोलियन आहे, त्याला ती सांगत आहे की इतर प्राण्यासारखे आपल्याकडे दात नाही आहेत, आणि दात नसल्यामुळे जे आपलं जे खाद्य असणार आहे ते कसं असणार आहे, ते सॉफ्ट असणार आहे. जे कसं असणार आहे, लिक्विड टाईपमध्ये असणार आहे, सॉफ्टमध्ये असणार आहे, की जे मुंग्या खाणे, वारूळ खाणे, हेच आपलं काय आहे, खाद्य आहे. जसं इतर प्राणी असतात ते काय करतात, ते शिकार करतात, आणि शिकार केल्यानंतर दाताच्या माध्यमातून ते आपल्या प्राण्यांची शिकार करतात, इतर प्राण्यांची, आणि त्यांचं खाद्य म्हणून त्याचा ते वापर करतात. परंतु इथे मुलांना जे आपल्याला पेंगोलियन ज्या प्राणी जो त्याला काय नाही, जो दातच नाही, त्याची जी एक प्रकारची लांब जी जीभ आहे, त्या जिभेच्या माध्यमातून ते काय करत असतात, त्या मुंग्यांना खाण्याचं काम करतात. आणि म्हणून ती आपल्या बाळाला सांगते, वी डोंट हॅव टीथ, आपल्याकडे दात नाही आहे, लाईक अदर ॲनिमल, इतर प्राण्यासारखे आपल्याकडे दात नाही, परंतु आपण काय करत आहोत, सो दिस इज व्हॉट वी ईट, त्यामुळे आपण काय करत आहोत, हे अन्न खात आहोत, असं ती आई आपल्या लेकराला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आपलं हेच खरं खाद्य आहे, हे देखील तिला सांगत आहे. जस्ट दे ममा स्मेल समथिंग अँड पुल हर बेबी टू हर चेस्ट. जस्ट दे ममा स्मेल, की मग तितक्याच आईला, जी ममा पेंगोलिन आहे, तिला एक स्मेल आलं. स्मेलचं काय, बघा, स्मेल म्हणजे काय, आपण बोलू शकतो की एक प्रकारे कसला तरी तिला वास आला. जो वास कसा होता, जो आपण बोलू शकतो की जो रुचकर नव्हता, तो कसा होता, काहीतरी घाणेरडा असा जो वास होता, तो वास किंवा बोला तर तिला आला. जस्ट दे मामा स्मेल समथिंग, कोणत्या तरी गोष्टीचा तिला वास आला. अँड पुल हर बेबी टू हर चेस्ट, आणि तिने आपल्या बाळाला आपल्या जवळ, छातीजवळ ओढलेलं आहे. बघा, पुल म्हणजे ओढणे, काय केलं आहे, ओढलं. बेबी टू हर चेस्ट, की जे तिने तिच्या आपल्या बाळाला कुठे दिलं आहे, छातीजवळ घेतलं आहे. चेस्टचा अर्थ काय आहे, छातीजवळ, की तिला कसलं तरी तितक्यात वास आला, आणि म्हणून तिने काय केलं, आपल्या बाळाला ओढलं आणि आपल्या छातीच्या जवळ घेतलेलं आहे. हे देखील बघा, इथे तुम्ही पाहू शकता, तिने काय केलं, आपल्या छातीजवळ घेतलेलं आहे.